लोकतंत्र जिंकलाय, भारत जिंकलाय आणि तानाशाह हरलाय. It's a victory for the Constitution of India. It's a victory for the people of India, and it's a defeat for the dictator. संविधान जिंकले, लोकतंत्र जिंकले. जाहीर केलं की संध्याकाळी 6 वाजता शांततेत कॅन्डल मार्च आपल्याला काढायचा आहे. हा लोकशाहीचा विजय आहे, युवा शक्तीचा विजय, असं सीजेपीने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. लिखित येईपर्यंत जंतर मंतर सोडणार नाही असा निर्धार देखील सीजेपीने व्यक्त केलेला आहे. लिखित पत्राबाबत सीजेपीची ठाम भूमिका आहे. सरकार अधिकृत येईपर्यंत माघार नाही असं देखील दीपकेने स्पष्ट केलेलं आहे. आणि 3:30 वाजता सरकार बरोबरची आणखीन एक बैठक बाकी आहे. त्या बैठकीत आता काय होतं ते बघणं महत्वाचं आहे. मात्र लिखित येईपर्यंत, लिखित आश्वासन येईपर्यंत आम्ही जंतर मंतर सोडणार नाही अशी ठाम भूमिका सीजेपीच्या नेत्यांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी एक आवाहन देखील केलेलं आहे की 6 वाजता शांततेत कॅन्डल मार्च काढा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आपण बघतोय जंतर मंतरवर अगदी आनंदाचं वातावरण आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हिंदू मुस्लिम राजकारण करू नका असं सीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं. संविधान जिंकले, लोकतंत्र जिंकले. संविधान जिंकलंय, लोकतंत्र जिंकलंय, म्हणजेच हा लोकशाहीचा विजय आहे अशा घोषणा आता दिल्या जात आहेत. युवा शक्तीचा हा विजय आहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. बघा, केवळ 2.5 महिन्यापूर्वी, म्हणजे मी तारीख सुद्धा सांगतो तुम्हाला, मे मध्ये सीजेपीची स्थापना झाली होती. 16 मे ला स्थापना झाली होती. 16 मे 2026 ला कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली होती. केवळ 2.5 महिन्यात या कॉकरोच जनता पार्टीनं केवढं मोठं यश मिळवलंय बघा. प्रत्यक्ष मैदानावरती जेव्हा उतरण्याची वेळ येईल तेव्हा मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे विद्यार्थी आंदोलक तरुण उतरतील का अशी शंका घेतली जात होती. मात्र ही शंका आजच्या या मोठ्या यशानं खोटी ठरवली आहे. अगदी बरोबर आहे. रस्त्यावरची ताकद देखील कॉकरोच जनता पार्टीनं दाखवून दिलेली आहे. कॉकरोच जनता पार्टीला संपूर्ण देशभरातून समर्थन मिळालेलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची धग नुसतं महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या सगळ्या राज्यांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि युवा हे रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि आपण म्हणतोय की त्याची परिणिती, हा दबाव इतका वाढला की अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला.